तर हे बघा माझं झालेलं आहे भांडी घासायचं काम. तुम्ही तर पहिला ब्लॉग माझा बघितला असेल की घराची मी साफसफाई करत होती, जे की भिंती पोटमाळे हे सर्व मी पुसून घेत होती. त्यानंतर निम्मी म्हणजे पोटमाळ्यावरची सगळी अर्धी निरती भांडी सगळी माझ्या सासूबाईंनी घासलेली होती. त्यानंतर मी जे रॅकवरची छोटी मोठी भांडी असतात ना, ती भांडी घासायला सुरुवात केली होती. त्यात मला गुरु मदत करत होता आणि ऊन असल्यामुळं भांडी कशी पटपट सुकत होती, त्यामुळं काय टेन्शन नव्हतं. आणि हे बघा एका मुलगी म्हणजे मुलीसुद्धा लाजवेल असं काम माझा एवढूसा छोटासा गुरु करत आहे बघा. त्याला खूप आवड आहे बरं का. जी कामं माझी मुलगी करत नाही ना, ती कामं तो खूप आवडीने करतो आणि मी त्याला शिकवते. कारण मुलांनीही कुठल्याही कामात मागं राहू नये, कोणाचीही गरज पडू नये त्यांना. वेळ प्रसंगी मुलांनाही सगळी कामं आली पाहिजे, मुलींवर डिपेंड राहिलं नाही पाहिजे. पण माझी मुलगी अशी आहे ना, की ती मात्र कुठली कामं करत नाही, पण माझा गुरु मात्र भरपूर कामं करतो. आणि हे बघा पहिली स्टीलची भांडी घासली होती, त्यानंतर जर्मलची भांडी घासली. जर्मलची भांडी घासायचं म्हटलं ना, की त्याला काय म्हणतात, त्याला आम्ही लक्स साबणाने घासतो, कारण त्यांनी खूप छान भांडी निघतात. त्यानंतर सगळी जर्मलची भांडी घासल्यानंतर राहिली होती शेवटची पितळची भांडी. आणि ही छोटी छोटी भांडी मोठी पितळची भांडी घासायला जेवढा वेळ लागत नाही ना, तेवढी ही छोटी पितळची भांडी घासायला ना वेळ लागतो. एक 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 घ्यायचं, परत त्याला ते पितांबरीने घासायचं. ते पितांबरीने घासल्यानंतर परत त्याला राखणी घासायचं. राखणी का घासायचं, कारण की परत त्याच्यावर जे पितांबरीने घासल्यावर डाग असतात ना, ते डाग ना त्याच्यावर अजिबात पडत नाही, त्यामुळं राखणी पण घासायचं. आणि नंतरचा व्हिडिओ काय मी शूट केलेला नाही बरं का. परत मी जेवायला आले. जेवायला मला 3:30 वाजले होते. त्यानंतर मी गुरुसाठी अंड्याची पोळी केली. सकाळी मी जी पालकची भाजी होती तीच भाजी आम्हाला जेवायला घेतली होती. मग मी जेवता जेवता त्याला पण चारलं आणि मी पण खात होते, कारण खूप उशीर झाला होता. त्यानंतर मला पूर्ण मांडणी पुसून घ्यायची होती. त्यानंतर परत वरती जाऊन पूर्ण भांडी पुसून परत ती भांडी आणायची होती. आणि अशा प्रकारे मी पूर्ण परत काय नंतरचा व्हिडिओ शूटच केला नाही, कारण कॅपॅसिटी सगळीच संपली होती माझी. म्हणजे व्हिडिओ शूट करायची नाही, खूप दमले होते. त्यानंतर बघा अशा प्रकारे आमची सगळी भांडी घासून झाली. किती छान भांडी झालेली आहे बघा. पितळीची पण भांडी किती छान चकचक दिसतात. हे सगळी भांडी यूज तर कुठल्याच भांड्याचा आमचा होत नाही, पण ती भांडी आम्हाला दर 1.5 किंवा 2 महिन्यांनी ती साफसफाई करावीच लागते, कारण धूळ इतकी बसते त्या भांड्यांवर ना, की काय बघूच वाटत नाही. आणि स्वयंपाक करण्याची तर खरंच अजिबात इच्छा नव्हती, पण काय पर्याय नाही जेवणाशिवाय. मग मिस्टरांनी आणलं होतं चिकन. मग चिकन मी शिजवण्यासाठी कांदा आणि टमॅटो चिरून घेतला होता. मसाल्याची पण तयारी करून ठेवली होती. कांदा, लसूण, अद्रक, परत टमॅटो चिरून घेतलं होतं, कोथिंबीर. आणि इकडं माझं चालली होती चिकन शिजायला घालायची तयारी. त्यानंतर मी तेल तापलं. त्यानंतर मी त्यामध्ये टाकला कांदा आणि मस्तपैकी कांदाही परतल्यानंतर त्यामध्ये टमॅटो टाकून मीठ आणि हळद टाकून मग चिकन चांगलं परतून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यातमध्ये मसाला टाकायचा. आणि मग भाजी तर आमच्या सासूबाईच करणार होत्या. त्यानंतर मी घेतल्या भाकरी करायला. एकीकडं भात तर शिजवून झालेलाच होता. चिकन पण म्हणजे वाफवून ठेवते मी. भाजी आमच्या सासूबाई करतात. त्यानंतर मी लगेच भाकरी केली त्या, कारण इतकी दमली होती ना, त्यामुळं असं वाटलं की पटपट स्वयंपाक करून घ्यावा. आणि एवढ्या दमल्यानंतर स्वयंपाक करताना जर अशी टम्म भाकरी फुगली ना, तो आनंद काय वेगळाच असतो. कारण ना टम्म भाकरी फुगायला पाहिजे, मग ती भाकरी करणाऱ्याला पण मजा येते की वाव किती छान भाकरी फुगली. आणि अशा प्रकारे माझा स्वयंपाक झाला आणि आम्ही जेवण करून आता मी आणि गुरु झोपायची तयारी चाललेली आहे आमची. आणि कसा वाटला माझा आजचा दिवसभराचा भांड्यांचा ब्लॉग. भांड्यांचा म्हणजे काय, घराची साफसफाई करायचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.